नमस्कार विद्यार्थी मित्र, टॉपिक 8 मधील पुढचा भाग आपण पाहणार आहोत को प्राइम नंबर्स। को प्राइम नंबर्सला मराठीमध्ये सहमूळ संख्या असं म्हटलं जातं। सहमूळ संख्या, ओके, तेव्हा हे लक्षात ठेवायचं, सहमूळ संख्या को प्राइम नंबर्स। सोपा भाग आहे। आपल्याला प्रश्न काय असतो, को प्राइम नंबर आहे का नाही ते ओळखा। जसं की इथे दिले 12 आणि 18 या को प्राइम नंबर्स आहेत का नाही ते ओळखा असं सांगितलं। त्यासाठी कशा पद्धतीने ते ओळखायचं बघा। पहिल्यांदा लिहायचे फॅक्टर्स, जो नंबर दिला आहे त्याचे फॅक्टर्स लिहायचे। फॅक्टर्स ऑफ 12 चे सगळे फॅक्टर्स लिहायचे। जरा याच बाजूला घ्या, फॅक्टर्स ऑफ 12। ओके, इथं काय लिहिणार आपण, फॅक्टर्स ऑफ 12। फॅक्टर्स लिहायचे। 1 2 ने भाग जातो, 2 3 ने जातो, 3 4 6 12। नेक्स्ट कोणता नंबर दिला, 18, त्याचे फॅक्टर्स लिहायचे। फॅक्टर्स ऑफ 18, त्याचे फॅक्टर्स लिहा। 1 2 ने भाग जातो, 92 18, 3 ने जातो 3 संग 18, 6 ने जातो, 9 ने जातो 18। आणि यातले कॉमन फॅक्टर बघायचे। कॉमन फॅक्टर्स, कॉमन म्हणजे काय, तर दोघांमध्येही असणारे कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत। तर जर आपण इथं नजर टाकली तर कॉमन फॅक्टर बघा 1 आहे, इथे दिसते 1, 2 आहे, 2 3 आहे, 3 6 आहे, हे 6 कॉमन फॅक्टर एवढे आहे। ओके, कॉमन फॅक्टर। आता जर हे कॉमन फॅक्टर एकापेक्षा जास्त असतील तर हे दोन को प्राइम नंबर्स नाहीत। म्हणून आपण इथे लिहिणार 12 and 18 आर नॉट अ को प्राइम नंबर। को प्राइम नंबर्स नाहीत। का नाहीत, कारण फॅक्टर्स जास्त आहेत, कॉमन फॅक्टर्स जास्त आहेत। आता हे जरा कळलं नसेल तर तसंच राहू दे, आपण लगेच दुसरं उदाहरण घेऊया म्हणजे ते अधिक कळेल। दुसरं उदाहरण इथं आहे, फॅक्टर्स ऑफ द 10 and 21 हे को प्राइम नंबर आहेत का आपल्याला विचारले। मग आपण ते आहेत का ते पहिल्यांदा बघूया। त्यासाठी मग अशी आता जसं सांगितलं तसंच काय करायचं आपण, तर त्याचे फॅक्टर्स लिहायचे आहेत। पहिल्यांदा आपण लिहिणार फॅक्टर्स ऑफ 10। फॅक्टर्स ऑफ 10 काय काय फॅक्टर्स आहेत, 1 2 5 10, हे 10चे फॅक्टर्स। नेक्स्ट आहे 21, फॅक्टर्स ऑफ 21 म्हणजे 21ला कशा कशाने भाग जातो, लिस्ट 1, देन 3 7 21, 3 7 3 21, 7 अँड लास्ट 21। आता आपण यातले कॉमन फॅक्टर्स शोधणार आहोत। कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत कॉमन फॅक्टर्स बघा। दोघांमध्ये कॉमन कोणकोणतं आहे, समान कोणकोणतं आहे, 1 देणार 1। आणखी कोणता कॉमन आहे, 2 नाही आहे, 5 नाही आहे, 10 नाही आहे, 21 म्हणजे कॉमन फॅक्टर एकच आहे। मग दिलेल्या नंबर्सच्या फॅक्टर्समध्ये जर कॉमन फॅक्टर्स एकच असेल आणि तो 1 असेल म्हणजे कसा, ओनली 1 फॅक्टर पाहिजे आणि तो 1च पाहिजे म्हणजे एकच हा कॉमन फॅक्टर पाहिजे। आणि तर अशा नंबर्सनाच काय म्हटलं जातं, को प्राइम नंबर्स म्हटलं जातं। म्हणून आपण इथं काय म्हणणार, therefore 10 and 21 आर को प्राइम नंबर्स। हे को प्राइम नंबर्स आहेत। म्हणजे ते आहेत का नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला त्यांचे फॅक्टर्स लिहिले पाहिजेत। त्यात कॉमन फॅक्टर कोणता आहे ते शोधले पाहिजेत। कॉमन फॅक्टर जर एकच असेल आणि तो 1 असेल तर तो को प्राइम नंबर्स आहेत। कॉमन फॅक्टर जर एकापेक्षा जास्त असतील तर एकापेक्षा जास्त कॉमन फॅक्टर मिळाले तर तो को प्राइम नंबर नाही, हे कन्फर्म झालं। कॉमन फॅक्टर एकच मिळत असेल आणि तो 1 असेल तर ते को प्राइम नंबर्स आहेत। ठीक आहे, म्हणजे हा भाग लक्षात घ्या की को प्राइम नंबर कुणाला म्हणायचं, तर तिथे दिलेले 2 नंबर्समध्ये फॅक्टर्स लिहायचे। जर कॉमन फॅक्टर बघायचे, एकापेक्षा जास्त कॉमन येत असतील तर तो को प्राइम नंबर्स नाहीत आणि एकच कॉमन फॅक्टर मिळत असेल तर तो को प्राइम नंबर आहे।
आणखी एक ट्रिक त्याची आहे की सलग येणारे दोन नंबर्स हे नेहमी को प्राईम नंबर्सच असतात. सलग येणारे दोन नंबर्स, जसं की सलग येणारे समजा दोन नंबर मी लिहिले 5 and 6, हे को प्राईम नंबर असतातच 100%. किंवा आणखी लिहिलं मी 121 122 को प्राईम नंबर आहेतच, कारण सलग येणारे दोन आहेत ना, को प्राईम नंबर आहेतच. किंवा मी असं लिहिलं 74 75 को प्राईम नंबर्स आहेतच सलग येणारे, कारण त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर हा एकच मिळतो. म्हणजे हे सलग येणारे दोन नंबर्स असतील तर ते को प्राईम नंबर्स असतात. ओके. आणि सलग येणारे नाही आहेत तर विचारले तर त्याचे फॅक्टर्स लिहायचे आणि ते कन्फर्म करायचं की ते आहेत का नाही. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही को प्राईम नंबर्स आहे किंवा नाही हे फाइंड आउट करायचं आहे. बघा त्याची इथं आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. नंबर्स विच हॅव ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर, एकच कॉमन फॅक्टर असतो त्याला को प्राईम नंबर्स असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं. हे रिकामी जागेला येऊ शकतं आपल्याला. या टॉपिकमध्ये महत्त्वाच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत. मग अशी मी सांगितलं तसंच, नंबर्स विच हॅव ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर आर कॉल्ड को प्राईम नंबर्स. ठीक आहे. म्हणजे ते आहेत का नाही यासाठी ही रीत करून ते सोडवायचं आहे. बघा आता पुढे जो प्रॉब्लेम सेट आहे तो 35, आपल्याला असेच नंबर्स दिलेत. मी आता सांगितले त्याच पद्धतीने तो सोडवायचा. पहिल्यांदा नंबर्स लिहायचे 22 24, त्याचे फॅक्टर्स लिहायचे प्रत्येकाचे आणि तो फाइंड आउट करायचा आहे का नाही. पण जर सलग येणारे नंबर असतील, आता इथे 15 and 16, तर त्याचं उत्तर लिहिताना मात्र रीत करायची गरज नाही. त्याचं उत्तर लिहिताना आपण डायरेक्ट लिहू शकतो की 15 and 16 आर को प्राईम नंबर्स. इथेही सलग येणारे दोन नंबर्स आहेत ते असतातच को प्राईम. इतर जे आहेत त्यांचे मात्र फॅक्टर्स लिहून आपण खात्री करायची. ठीक आहे. इथे जरा एक संख्या मोठी आहे 50 52, पण फॅक्टर्स सोपे असतात ते लिहायचे आणि फाइंड आउट करायचं. एकापेक्षा जास्त फॅक्टर्स आले ना की तो को प्राईम नाही, आणि एकच असेल तर तो आहे. आणि ते लिहायचं कसं इथे दाखवलं. नसतील तर या पद्धतीने लिहायचं, असतील तर को प्राईम नंबर आहेत असं लिहायचं. ठीक आहे. तर हा सोपा प्रॉब्लेम सेट आहे 35. को प्राईम नंबर्स आहेत का नाहीत ओळखणे, त्यासाठी हा प्रॉब्लेम सेट व्यवस्थित पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.